श्री स्वामी समर्थ गाईज. हे बघा, आता मी बनवते भरलेली मिरची साधी आणि सिंपल पद्धतीमध्ये. हे बघा, त्याच्यासाठी मी घेतलं आहे ओला नारळ, खिसून घेतलं आहे ओला नारळ. त्याच्यामध्ये टाकलं आहे थोडीशी हळद आणि थोडासा मीठ. बस एवढंच टाकायचं आणि ते चांगलं मिक्स करून घ्यायचं, सगळं एकजीव करून घ्यायचं. हे बघा, असं छान असं होतं. त्याच्यानंतर अशा मी मिरच्या मधीतनं चिरून घेतल्या आणि त्या एक एक करून अशा भरून घेतल्या. हे बघा, हे असं व्यवस्थित पूर्ण भरून घ्यायचं, त्याच्यामध्ये दाबून दाबून छान अशा मस्त एक एक करून मी सर्व मिरच्या अशा व्यवस्थित भरून घेतल्या. पूर्ण असा दाबून मसाला भरायचा, मसाला पूर्ण आतमध्येपर्यंत गेलं पाहिजे. हे बघा, अशा सगळ्या मिरच्या मी एक एक करून भरल्या. त्याच्यानंतर मी तवा ठेवला गॅसवर. तव्यामध्ये टाकलं थोडंसं तेल, थोडासा जिरा, थोडासा कढीपत्ता, बस. आणि मग त्याच्यात टाकल्या ह्या सगळ्या मिरच्या आणि ठेवून दिलं झाकण. हे बघा, 5 मिनिटांनी सगळ्या मिरच्या मी पुन्हा पलटी मारून घेतल्या. हे बघा, एक एक करून अशा पलटी मारून घ्यायच्या. सुरुवातीला मंद आचेवरच सगळ्या मिरच्या शिजवून घ्यायच्या. त्याच्यानंतर परत मी पलटी मारल्या आणि व्यवस्थित सगळ्या बाजूनी अशा शिजवून घेतल्या. हे बघा, किती छान दिसतात आहे की नाही, साध्या आणि सिंपल पद्धतीने. खूप लागायला पण टेस्टी आणि करायलाही सोपं. त्याच्यानंतर थोडंसं विचार केला, पकोडा पण बनवून घेऊया. त्याच्यासाठी तशाच भरलेल्या मिरच्या घेतल्या आणि ते बघा, त्याच्यामध्ये मी चण्याचं पीठ घेतलं. त्याच्यामध्ये मी टाकलं थोडीशी हळद, मीठ आणि मसाला, असं सगळं टाकलं आणि चांगलं ते मिक्स करून घेतलं, एकजीव करून घेतलं व्यवस्थित सगळं. थोडासा घट्टच ते थोडंसं पीठ करून घ्यायचं. हे बघा, चांगला घोळ बनवून घेतला व्यवस्थित मस्तपैकी जाडसर. सगळं मिरचीला लागेल असाच जाडसरच ठेवायचा घोळ तो. हे बघा, आणि ही घेतली भरलेली मिरची, ती आणि लावली सगळ्याकडं. मस्त चण्याचं पीठ लावून घेतलं आणि गरम तेलामध्ये ते एक एक करून सोडल्या. हे बघा, मस्त छान असा तापलेला तेल होतं मस्त. त्याच्यामध्ये मी सोडल्या अशा एक एक करून आणि अशा पलटी मारून घेतल्या. चारी बाजूनी चांगल्या शिजवून घ्यायच्या. चांगल्या मिरच्या अशा नरम झाल्या पाहिजेत. हे बघा, मस्त भरलेल्या मिरचीचा पकोडा आहे ना. मस्त साधी आणि सिंपल पद्धत. बघा किती छान दिसत आहेत. दोन्ही पद्धतीच्या मिरच्या चपातीबरोबर छान लागत आहेत. आम्हाला खूप आवडत आहेत. त्याच्यानंतर मी माझी मुलीला भूक लागलेली, तिला असं पूर्ण ताट भरलेलं दिलं. ही आहे माझ्या दिरांची मुलगी. बघा, तिला भूक लागली, ती म्हणते मम्मी मोठी आई मला भूक लागली, मला जेवायला द्या. मग तिला मी मस्त ताट भरून दिलं. तिला मिरची खूप आवडते. हे बघा, तिने घेतलेलं, विचारलं मला सांग कशी लागते, तेव्हा ती मला म्हणते छान झाल्यात, मला आवडल्या.